स्वागत आहे आपलं माझी अभिजात मराठी या यूट्यूब चॅनलवरती। मी प्राध्यापक दिलीप आडे सर। आता जो काही आपला विषय आहे मित्रांनो, ते तुम्हाला दिसत असेल की ज्या पद्धतीने आपल्या चॅनलचं नाव आहे त्याच पद्धतीचं एक छोटासा ज्याच्यामधला बीट म्हणतोय मी भाग, मात्र व्याप्ती मात्र खूप मोठी असणारा असा जो काही आपला भाग आहे तो आहे अभिजात मराठी, बरोबर आहे। तर याच्यामध्ये जे काही बाबा आपले याच्यावरती जे काही विद्यार्थ्यांना जी काही माहिती आहे किंवा बऱ्याच जणांना काय बा कोणीही असो ती माहिती सर्च करत असताना बऱ्याच गोष्टीमध्ये काय की 6 भाषा अगोदरच्या वेगळीकडे मिळत आहेत, नंतरच्या 5 भाषा वेगळीकडे मिळत आहेत। मग ह्या सर्वांचा विचार करून एकत्रित पद्धतीने हे प्रकरणच हे पूर्ण अभिजात भाषा जी काही आहे या अभिजात भाषेचं संपूर्ण प्रकरण जे काही महाराष्ट्र जे आहे महाराष्ट्रामध्ये बोलली जाणारी जी काही मराठी आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा मिळालेला आहे। आपण याच्यावरती भरपूर व्हिडिओ वगैरे पाहिलेले आहेत, बरोबर आहे। पण याच्यावर तर पूर्ण त्या 11 भाषा व त्याच्यातून पुन्हा परत मराठी याचा काय संबंध आहे, कसा मिळाला, केव्हा मिळाला, त्यांचा दर्जा कोणता आहे, त्याचे निकष काय आहेत किंवा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला यामुळे होणारे फायदे नेमके कोणते आहेत, या सर्व ज्या काही बाबी आहेत ते आपण या तासिकेमध्ये पाहणार आहोत, बरोबर आहे। तर त्याबरोबर पहा मित्रांनो, इथं जुन्या भाषा व नवीन भाषा यांचा एकत्रित संगम, पूर्वीच्या आणि आताच्या भाषा याचा एकत्रित संगम या अभिजात भाषा या घटकामध्ये आपण पाहणार आहोत, ठीक आहे। तर मग तासिकेला सुरुवात करूयात की सर्वप्रथम मित्रांनो की हा अभिजात जो काही शब्द आहे, अभिजात हा शब्द जो आहे त्याचा नेमका अर्थ काय आहे, कशा काय कोणाला म्हणतात, अभिजात म्हणजे नेमकं काय किंवा कोणाला संबोधलं गेलेलं आहे। पहा, अभिजात, 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 ठीक आहे। या शब्दामध्येच काय नेमका याचा अर्थ काय आहे, काय अपेक्षित आहे बाबा, काय सांगितलं गेले। मग अभिजात या शब्दाचा जो काय आहे तो आहे शुद्ध, शुद्ध किंवा उच्च दर्जा, हे शब्द लक्षात ठेवा, शुद्ध किंवा उच्च दर्जा। आता शुद्ध किंवा उच्च दर्जा म्हणजे काय, ज्याच्यामध्ये काहीच नाहीये, ज्यामध्ये कसल्याच प्रकारचं काहीच नाही। शुद्ध म्हणजे कसं, आपण पाण्याला किती शुद्ध मानतो, शुद्ध, बरोबर आहे। पाण्यामध्ये कचरा वगैरे काही हे असेल तर पाण्या एवढं पवित्र आपण कोणालाच मानत नाही, त्यामुळे ते होम हवनला पाणी वगैरे आपले वापरले जातं। मग त्यावरून त्या शब्दाचा फक्त आपण अर्थ घेऊयात, तो काय शुद्ध दर्जाचा असा त्याचा अर्थ आहे। यामध्ये सुसंस्कृत हा शब्द लक्षात ठेवा, सु म्हणजे चांगले, सुसंस्कृत, त्याचबरोबर मित्रांनो प्रगल्भ, प्रगल्भ, ठीक आहे, अतिशय मोठे किंवा त्याला पुन्हा दर्जेदार किंवा श्रीमंत, वजनदार, प्रतिभावंत किंवा प्रतिभाशाली, ठीक आहे, प्रतिभाशाली। म्हणजे असे कितीतरी आपल्याला विशेषणे यासाठी वापरता येतील। म्हणजे बघा, हे अभिजात भाषा आहे, शुद्ध उच्च दर्जा, तीच त्यालाच काय म्हणतो आपण सुसंस्कृत, प्रगल्भता, दर्जेदार, श्रीमंत, वजनदार, प्रतिभावंत किंवा प्रतिभाशाली असा याचा अर्थ आहे। मग प्रतिभाशाली म्हणजे नेमकं काय, कशा प्रकारे, तर पूर्वी मराठी भाषा जी काही आहे ती मराठी भाषा आपल्या कोणता, आपलं जे काही राज्य आहे, कोणता राज्य, आपलं महाराष्ट्र, सर्वांना माहित आहे, बरोबर आहे। आपलं जे काही राज्य आहे काय, महाराष्ट्र, महाराष्ट्र, ओके। या महाराष्ट्रापुरतीच कोण मर्यादित होती, या महाराष्ट्रापुरतीच ही आपली मराठी, महाराष्ट्रापुरती आपली कोण मराठी भाषा ही जी काही आहे या ठिकाणी या राज्यापुरतीच होती, बरोबर आहे। मात्र या मराठीला जी काही अभिजात भाषेचा जो काही दर्जा मिळाला गेला, आता ते संपूर्ण विश्वामध्ये, संपूर्ण जगामध्ये
बऱ्याच ठिकाणी असणारे जे काही विद्यापीठ आहेत या ठिकाणी आपणाला ती भाषा शिकण्यासाठी मुभा मिळाली, या भाषेची श्रीमंती वाढली, बरोबर आहे. म्हणजे सगळीकडेच आता आपल्याला ते मराठी भाषा जी काही आहे या मराठी भाषेबद्दल म्हणजे जी काही मराठी भाषा ही आता थोडक्यात कशी झाली, श्रीमंत झाली, थोडक्यात काय झाली, प्रगल्भ झाली, सुसंस्कृत म्हणजे सर्वात जुना हे श्रीमंत. म्हणजे याचा अर्थ असा होतो का की सर हे पूर्वी गरीब होती का? बिलकुल नाही. आपल्यासाठी गरीब श्रीमंत असा विषयच नाही. ते महाराष्ट्रामध्ये आपली ही भाषा म्हणजे आपले हे दैवत आहेत, आपली दैवत झाली ती भाषा. मात्र ज्या काही भाषा या ठिकाणी होत्या संपूर्ण या ठिकाणी पूर्वी एक 6 भाषा होत्या, यांची लाईन वेगळी होती. ओके, पण इथं सगळ्या ज्या काही भाषा होत्या या भाषेमधून ती पुन्हा उडी मारून या ठिकाणी गेली आणि इथं 11 म्हणजे मग ह्या 11 ज्या भाषा आहेत त्या वैभवशाली भाषेमध्ये यांची मराठीची आपली गणना केली जाऊ लागलेली आहे. समजते? म्हणजे आता आपण मराठी जी काही आहे याचे सर्वच्या सर्व आता याच्यामध्ये बारकावे दुवे काय आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत. पहा मग मित्रांनो, या ठिकाणी अभिजात भाषा काय आहे? या अभिजात भाषा पहा, प्रामुख्याने अभिजात या शब्दाचा अर्थ काय नेमका दिसतोय तुम्हाला? या भाषेचा नेमका अर्थ काय आहे? कोणासाठी ही वापरली जाते? अशा वेगवेगळ्या काही गोष्टी तुमच्या समोर दिसत आहेत. पहा मित्रांनो, ते अभिजात म्हणजे आता मी सांगितल्याप्रमाणे की कोण आहे? सभ्य आहे, कुलीन आहे, सुसंस्कृत आहे, प्रतिष्ठित आहे किंवा खानदानी. काय आहे? खानदानी, घरंदाज, उच्च दर्जाची, थोर मनाची असे अभिजात या शब्दाचा अर्थ वापरण्यात आलेला आहे किंवा देण्यात आलेला आहे. याचा जो काही अर्थ आहे मित्रांनो, एक वेगळा अर्थ जरी आपण घेतला तर ही जी काही अभिजात आहे सामान्यपणे वेगळा व उच्च दर्जाची असा याचा अर्थ. सामान्यपणे वेगळा पण उच्च दर्जाची. मग एखादी व्यक्ती असेल, एखादी वस्तू असेल, कशामध्येही एखादी व्यक्ती किंवा एका विशिष्ट जे काही व्यक्ती आहे त्यामध्ये कलात्मकपणा, सुसंस्कृतपणा हे जे काही आहे हे सर्वच्या सर्व या अभिजात मध्ये दिसून येईल. मग पुढे आता या अभिजात भाषेचं काय आहे? जी भाषा प्राचीन म्हणजे जुनी असून त्या काळी मान्यता प्राप्त होती, त्याबरोबर तिचे अस्तित्व आधुनिक काळातही टिकून आहे. आजच्या काळातही काय हे आजच्या काळातही काय आहे? टिकून आहे. अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होतो. जे जुनी पण आहे आणि आज तागायत ती कशी आहे मित्रांनो? टिकली गेलेली आहे. त्याचं अस्तित्व आज देखील आपल्या समोर दिसतं, त्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळत असतो. अशी भाषा परकीय भाषापासून निष्पन्न झालेली नसावी. दुसऱ्या ज्या काही भाषा आहेत या भाषेपासून हे निष्पन्न झालेली नसावी. आणि कुठे नसावी? केंद्र सरकारकडून अभिजात भाषेच्या संवर्धनासाठी मदत केली जाते. जे काही केंद्र सरकार आहे आपलं, बरोबर आहे, आपण महाराष्ट्रात राहतो, राज्य सरकार, मग वरते केंद्र सरकार जे आहे, केंद्र सरकार अशी जी काही भाषा आहे या भाषेच्या संवर्धनासाठी, जोपासण्यासाठी, यांचं पालन पोषण करण्यासाठी हे काय मदत केली जाते. आता हे मदत कशा? अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने भाषेच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून खास प्रयत्न केले जातात. त्यासाठी काय मित्रांनो? भरीव अनुदान दिले जाते. अनुदान दिले जाते. भाषेची प्रतिष्ठा यामुळे वाढत असते. काय होते? वाढते. लक्षात राहील. पुढे त्यानंतर तसेच भाषा विकासासाठी त्याला चालना मिळते, म्हणजे ते प्रवर्त केलं जातं. बरोबर आहे. 2004 मध्ये भारत सरकारने शास्त्रीय भाषा म्हणून नियुक्ती करण्यास सुरुवात केली. त्याचा प्राचीन वारसा स्वीकारणे आणि जतन करणे शास्त्रीय भाषा भारत देशाचे समृद्ध सुसंस्कृत वारसाचे संरक्षण म्हणून काम करतात. त्यांच्या समुदायासाठी प्रमुख ऐतिहासिक आणि सांस्कृतिक टप्पे दर्शवतात.
बरोबर आहे. हा एक ढोबळ माहिती दिलेली आहे. आपला मूळ घटक जो आहे तो पुढे सुरू होतोय, पण ही माहिती पण आपल्याला असावी म्हणून थोडासा वेळ 2 पेज आपण घेतलेले आहेत. यानंतर बघा मित्रांनो, पुढे काय, आता केंद्र सरकारकडून अभिजात भाषेसाठी काही निकष ठरवण्यात आलेले आहेत. काय निकष? कुठलीही गोष्ट करत असताना बघा, आपण परीक्षेचा फॉर्म भरतोय, आपण कुठलंही काम करत असताना त्याला काही निकष असतात. मग या निकषामध्ये हे पूर्ण निकषाची पूर्तता आपण केल्यानंतर आपण पात्र होत असतो. त्याच पद्धतीने कुठलीही जी काही भाषा आहे ती त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावयाचा असेल तर त्यासाठी काही निकष आहेत. त्यामध्ये पहिलं निकष, संबंधित भाषेच्या साहित्याचा इतिहास हा किमान किमान 1500 ते 2000 1500 ते 2000 वर्ष प्राचीन असावा. बरोबर आहे, प्राचीन असावा. पुढे म्हणजे भाषेची प्राचीनता तिथं त्या ठिकाणी आपल्याला दिसली पाहिजे. तदनंतर या भाषेतील प्राचीन साहित्य म्हणजे जुनं जे काही साहित्य आहे आपलं, ते जुनं साहित्य जे काही हे प्राचीन साहित्य हे महत्वाचे व मौल्यवान असावे. भाषेची मौलिकता आणि सलगता असणं अपेक्षित आहे. म्हणजे भाषेमध्ये पुढे भाषेत स्वयंभूपणा असावा. स्वयंभूपणा म्हणजे स्वतःचं लिखाणकाम असावं. 100% आपलं लिखाणकाम. विवेक सिंधू सारखे ग्रंथ जर आपण पाहिले तर या जुन्या ज्या काही गोष्टी आहेत या जुन्या गोष्टी देखील आपल्या समोर दिसतात. विवेक सिंधू सारखा भाग असेल, बरेच प्राचीन साहित्य आहेत, महाभारताचं लिखाण झालं गेलेलं आहे. मग या सुसंस्कृत भाषेमध्ये स्वयंभूपणा असावा. ती कोणत्याही भाषेतून आलेली नसावी. ते कुठल्याही इतर भाषेतून आपल्याकडे आलेली नसावी. नाहीये. प्राचीन भाषेचे स्वरूप सध्याच्या भाषेपासून वेगळे नसावे. म्हणजे याचं काय की प्राचीन रूप व त्याचे आधुनिक रूप या दोहोंमध्ये ताळमेळ असावा. 100% आहे. त्या ताळमेळामुळे तर आज आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचं आपल्याला समोर दिसत आहे. बरोबर आहे. त्यानंतर हे झाले काय त्याचे निकष. परत एकदा सांगतो, संबंधित भाषेच्या साहित्याचा इतिहास हा किमान कमीत कमी 1,500 ते 2,000 वर्षापूर्व भाषा बोललेली असावी. त्याचे प्राचीन व आताचं आधुनिक जे काही रूप आहे या दोहोंचा मेळ असणं अपेक्षित आहे. या भाषेची मौलिकता असणं अपेक्षित आहे. भाषेमध्ये सुस्वयंभूपणा असावा हे गरजेचे आहे. बरोबर आहे. त्यानंतर हे झाले निकष. त्या निकषानंतर पहा मित्रांनो, पुढे अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर याला होणारे फायदे काय आहे. अभिजात भाषेचा दर्जा आपल्याला मिळालाय, आता मिळालाय ठीक आहे, नेमकं अभिजात काय आहे असं आहे. तर थोडक्यात मी असं सांगेन की आपल्याकडचा जो काही लेखक आहे, जो लिखाण काम करणारी व्यक्ती आहे, बरेच जण कथा लिहितात, कविता लिहितात, कथा संग्रह आहेत, कादंबरी आहे, काव्य संग्रह लिहितात. बरोबर आहे. तर यांच्यासाठी बऱ्याच वेळेस अनुदान वगैरे मिळत नव्हतं. आता इथं साहित्य निर्मिती करणाऱ्या व्यक्ती जे आहेत यांना चालना मिळते आणि त्या चालनेमधून त्यांची उपजीविका भागवण्यासाठी 100% त्यांना अनुदान हे मिळणारच आहे. म्हणून हे अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे फायदे कोणते आहेत ते फायदे. परत अभिजात भाषेतील स्कॉलरशिप दरवर्षी 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळतात. काय त्याला मिळते? स्कॉलरसाठी दरवर्षी 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळतात. अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ द एक्सलन्स फॉर स्टडीज स्थापन करण्यात येते. म्हणजे बा सेंटर ऑफ म्हणजे जे काही बाबा वाचनाचं जे काही साहित्य असणार आहे ते त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. नंबर 3, भाषांतर, नोंद, विविध साहित्याचे प्रकाशन करायला आपल्याला मुभा आहे. डिजिटल माध्यमातही रोजगाराच्या अनेक संधी मिळतात. अगदी बरोबर आहे. याचं जे काही साधनं आहे, बरोबर, या ठिकाणी बघा इथे एक आपण लोगो केलेला आहे, याला काय इथं काय डिजिटल साधना वापर या ठिकाणी केलेला आहे. बरोबर आहे. या पद्धतीने जे कोणी होतकरू आहेत त्यांना देखील रोजगार मिळून जाईल. आंतरराष्ट्रीय साहित्यिकांना पुरस्कार, सांस्कृतिक व शैक्षणिक प्रभाव हा 100% सांस्कृतिक असणारच आहे. बरोबर आहे की आपण आपल्याकडे पारंपरिक ज्या काही गोष्टी आहेत भरपूर आहेत. आपण पाहतोय की इकडे जर वेगवेगळ्या जर आपण बोली भाषा पाहिल्या तर त्या समाजानुसार वेगवेगळ्या स्वरूपाची गाणी आहेत, मग त्याचं आंतरराष्ट्रीय साहित्यिकांना पुरस्कार. तसेच सांस्कृतिक, इथं म्हणतोय सांस्कृतिक वसा व वारसा जोपासण्यासाठी मुभा मिळते.
केंद्र सरकारकडून भरीव रक्कम मिळते. हा, पुढे भाषेच्या श्रेष्ठतेवर राज्य मान्यतेची मोहर उमटते. आपली भाषा किती श्रेष्ठ आहे यावरती काय मोहर उमटते. याचबरोबर पुढचे निकष, प्राचीन ग्रंथ अनुवादित करता येते. जे काही जुने ग्रंथ आहेत ते जुने ग्रंथ ते अनुवादित करता येतात. म्हणजे तो स्वतःच्या भाषा तीच असेल पण त्यांच्या परमिशनने आपण देखील त्याचं लिखाण काम करू शकतो. त्याचबरोबर प्रत्येक विद्यापीठ जे काय आहे या विद्यापीठामध्ये मराठी भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन केले जाते. कुठेही जा, कुठे प्रत्येक विद्यापीठात अर्थ शब्द समजून घ्या. प्रत्येक विद्यापीठामध्ये या ठिकाणी काय केलं जातं मित्रांनो, याचं अध्यासन केंद्र म्हणजे अभ्यासासाठी केंद्र उघडले असतात. भारतातील 450 जी काही विद्यापीठे आहेत या विद्यापीठामध्ये भाषा शिकण्याची सोय केली जाते. शिकण्याची सोय केली जाते. आणि याचबरोबर या ठिकाणी बाबा याच्यावरती मिळणाऱ्या ज्या काही संधी आहेत म्हणजे नोकरी मिळण्यासाठी देखील या ठिकाणी बरेच काय की आपल्याला या गोष्टी पात्र आहेत. ठीक आहे. त्यानंतर मग बघा की पूर्वी याच्या अगोदर पहा, तर 2 ऑक्टोबर 2024 म्हणतोय मी, 2 ऑक्टोबर 2024 पूर्वी म्हणजे पर्यंत एकूण किती भाषेला 6 भाषेला अभिजात भाषेचा दर्जा होता. एकूण किती भाषेला 6 भाषेला अभिजात भाषेचा दर्जा होता. मग या ज्या काही 6 भाषा आहेत या 6 भाषा कोणत्या आहेत कशा आहेत तर बघा, तर या ठिकाणी बघा मित्रांनो एक ट्रिक घेऊयात आपण, एक क्लुप्ती घेऊयात. ती क्लुप्ती अशी, अभि 2000 रुपयात 45 88 13 14 नंबरची गाडी आण. लक्षात ठेवा. ओके, काय म्हणतोय मी, अभि 2000 रुपयात 45 88 13 14 नंबरची गाडी आण. बरोबर आहे. आता हे 2000 म्हणजे काय, अभि म्हणजे अभिजात. लक्षात ठेवा, अभिजात. पुढे 2000 म्हणजे 2000 पासून सुरू झालेला आहे. तर मग इथं 2000 पुढे इथं लक्षात घ्यायचं 2000, इथं फक्त 4 लक्षात ठेवा, इथे 5 लक्षात ठेवा, इथे 8 लक्षात ठेवा, इथं 8 लक्षात ठेवा, इथे 13 आणि इथे 14 राहील लक्षात एवढं. 2000 रुपयात 45 88 13 14 नंबरची गाडी आण. पुढे बघा इथे TSTKM ओके. आता इथं पुढं इथं लिहायचं इथं लिहायचंय इथं लिहायचं आपण ते म्हणजे इथं टी कसं घेतलंय आपण, स्मॉल घेतलाय. हे वर जे असा दांडा आहे ना तो आपण एक मात्रा समजायचा. आपण एक मात्रा स्वतःला समजण्यासाठी आपण काय आपल्याला समजण्यासाठी करतोय. बरोबर आहे. तर ते पुढं क म ओ किंवा यू ओ. ठीक आहे. ह्रस्व ओ, लक्षात ठेवा. मग अभि परत एकदा सांगतो, अभि 2000 रुपयात 45 88 13 14 नंबरची गाडी आण. अभि 2000 रुपयात 45 88 13 14 नंबरची गाडी आण. मग लक्षात ठेवण्यासाठी बघा 2004 ला मित्रांनो तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. 2000 इथे 2000 परत 2005 ला संस्कृत भाषेला मिळाला. पुन्हा 2008 ला
तेलुगूला मिळाला, 2008ला कन्नडला मिळाला, 2013ला मल्याळमला मिळाला आणि 2014ला उडिया याला मिळाला. बस साधं सरळ आहे. अभि 2000 रुपयात 45 88 13 14 नंबरची गाडी आण. हे 4 शब्द लक्षात ठेवा. 6 अभिजात, पाठीमागच्या 6. मग बघा लक्षात द्या, इथं तुम्हाला दिलेलं आहे, इथं 200 म्हणजे इथं 200चा आपण 2000 घेऊयात. 200 म्हणला तरी चालेल, पण आपण 200च्या ऐवजी इथं काय घेतलंय 2000. बघा 2000 म्हणजे 2000 म्हणजे 2000 समजावे. म्हणजेच 2004ला टी म्हणजे तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असे समजावे, असा अर्थ आहे. हा त्याला 2004ला म्हणजे एकाच धरायचं आपण, सगळे लक्षात येतात ना. परत जाऊयात मित्रांनो. त्यानंतर बघा, यानंतर ह्या ज्या काही भाषा आहेत, ह्या भाषा आता आपण सांगितल्याप्रमाणे संकेत क्रमांक जो काही आहे त्याचा तो या पद्धतीने बघा. टी यस टी यस टी के टी. हा बर, इथं बदललंय. हा के कसंही घ्या, टी यस के टी बरोबर आहे. टी एस टी का, तर इथं पुढं के म्हणजे कर्नाटक आहे ना, म्हणून मी बदललंय. तरी आपण पाठीमागं बदलून घेऊ. बघा कसं, इथं म्हणजे आणखी तुम्ही गोंधळ करणार नाही. टी एस टी काहीच केलेलं नाहीये. 2008 याचाच आहे आणि 2008 याचाच आहे. तुम्ही के इकडे लिहिला काय आणि इकडे टी लिहिला काय, काही फरक पडणार नाही. आपण असंही घेतलं तरी चालेल. बघा के आणि इथं टी. ओके, टी के इथं टी तेलुगू आणि इथं कन्नड. बरोबर आहे. परत सांगतोय 2004 2005 2008 2008 हे 2008चे मागं पुढं झालं तरी काहीच नाही. मी पहिल्यांदा मागं घेतलं होतं, पण तुमचा पुढचा चार्ट चुकू नये म्हणून परत त्याला बदलले आपण. तर बघा मग टी एस के टी एम ओ किंवा यू लक्षात ठेवा. ओ किंवा यू. आता हे जे आपण लिहितोय मित्रांनो, याच्यामध्ये हे अभिजात भाषेचा क्रम 1 2 3 4 4 5 आणि 6 अभिजात भाषेचा क्रम हा. तर पहिला टी म्हणजे तमिळ, टी म्हणजे तमिळ, एस म्हणजे संस्कृत, के म्हणजे कन्नड, टी म्हणजे तेलुगू, एम म्हणजे मल्याळम, ओ म्हणजे ओडिया. समजतंय? इथपर्यंत समजला? हे पहिले 6 घेतोय आपण जुने. लक्षात ठेवा, जुने आणि नवीन याचा संबंध जोडायचा आहे आपल्याला, हे 6. तर मग यांना आपण सांगितल्याप्रमाणे टी कितीला 2000 2004 इथे 2005 2008 2008 2013 आणि 2014. बस लक्षात ठेवायचं. या पद्धतीने पहा मित्रांनो, ते तमिळ भाषेला 2004ला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. कुठे बोलतात? तमिळनाडू, पॉंडिचेरी. संस्कृत भाषा 2005 उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र या ठिकाणी बोलली जाते. त्याचबरोबर 3 कन्नड, कर्नाटक, आंध्र प्रदेश. तेलुगू 2008ला मिळाला, आंध्र प्रदेश, तेलंगणा मध्ये बोलली जाते. 5 मल्याळम 2013 केरळ व लक्षद्वीप, पॉंडिचेरी या ठिकाणी बोलली जाते. आणि उडिया 2014 उडीसा. बरोबर आहे, उडीसा. आणखी काही राज्यामध्ये बोलली जात असेल, आपण ढोळबळ माळाने ते घेतलेलं आहे. बरोबर आहे. तर लक्षात ठेवा की या ज्या काही भाषा आहेत या आपल्या जुन्या 6 अभिजात भाषांना दर्जा मिळालेला होता. पुढे त्यानंतर मग आता येतो आपला प्रश्न, आपल्या जीवाचा प्रश्न, तो मराठीचा. आता पुढे येतो तो म्हणजे मग काय झालं, मराठी भाषेला हा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी मित्रांनो राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याकरिता मराठी भाषेच्या प्राचीन अस्तित्वाचे पुरावे जे काही आपली भाषा आहे बाबा, आम्हाला अभिजात भाषेचा दर्जा हवा, तर याचे जे काही प्राचीन पुरावे आहेत ते पुरावे गोळा करण्यासाठी खालील समिती नेमण्यात आली. या समितीने
500 पानाचा जो काही अहवाल आहे तो 500 पानाचा अहवाल केंद्र सरकारकडे सुपूर्द करण्यात आला। किती पानाचा? 500 पानाचा अहवाल सुपूर्द करण्यात आला। हे 500 पानाचा जे अहवाल आहे हे मग अभिजात मराठी भाषा समिती, त्याला ती समिती, त्या समितीचे जे काही त्या समितीचं दुसरं नाव काय आहे? रंगनाथ पठारे समिती। कोणती समिती? रंगनाथ पठारे समिती। तर याची स्थापना जे काही आहे ती स्थापना केली गेली मित्रांनो काय? कधी? 10 जानेवारी 2000 किती? 12। मराठी अंक लिहित आहे 10 जानेवारी 2012। याचे अध्यक्ष होते रंगनाथ पठारे सर, रंगनाथ पठारे। त्यानंतर जे समन्वयक होते ते होते प्राध्यापक हरी नरके हे यांचे प्राध्यापक होते। याचबरोबर अहवाल सादर केला तो 31 मे 2013 साली हा अहवाल सादर करण्यात आला। हे जे काही अहवाल आहे या अहवालाच्या पानांची संख्या 500 पानांचा हा काय होता? अहवाल होता। त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणारे सदस्य जे आहेत ते हरी नरके, प्राध्यापक नागनाथ कोतापले, प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत बहुलकर, मधुरकर वाकोडे, डॉक्टर मैत्रिया देशपांडे, श्री सतीश काळसेकर, त्यानंतर कल्याण काळे, प्राध्यापक आनंद उबाळे सर, श्री परशुराम पाटील सर। हे म्हणजे बघा अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळावा यासाठी जी काही समिती नेमण्यात आली त्या समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे सर होते। परत सांगतोय मग ती समिती काय 2012 या साली नेमण्यात आली। 13ला त्याचा अहवाल सादर करण्यात आला, तो 500 पानांचा अहवाल होता। तदनंतर बघा पुढे मग हे अहवाल केल्यानंतर मग मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे मागणी समितीच्या अहवालाचा म्हणजे मागील आहे ना, मागील आता ही समिती नेमण्यात आली, पण आपल्याला मिळालं का हो? नाही। 8-9 वर्षाचा जो काही कालखंड आहे तो कालखंड काबाड कष्ट करून ते पण मिळालेलं नाहीये। मग ती जी काही समिती आहे या म्हणजे रंगनाथ पठारे समिती, या समितीचा पाठपुरावा करण्यासाठी आणखी एक समिती नेमण्यात आली। त्या समितीचं नाव फलकावर आहे ज्ञानेश्वर मुळे पाठपुरावा समिती। ज्ञानेश्वर मुळे पाठपुरावा समिती। मग या समितीने पाठपुरावा करण्यासाठी सुरुवात केली आणि पुढे याची जी काही स्थापना आहे ती स्थापना फेब्रुवारी 2024 लक्षात ठेवा, हे फेब्रुवारी 2024 याचे अध्यक्ष हे होते कोण? ज्ञानेश्वर मुळे हे यांचे कोण होते? अध्यक्ष होते, बरोबर आहे। तर त्यानंतर सदस्य संजय नहार, सदाशिव मोरे, लक्ष्मीकांत देशमुख सर, राजे दीक्षित मॅडम या सदस्य होत्या। मग हे नेमल्यानंतर अखेर तो सोन्याचा दिवस उजाडला गेला आणि या ठिकाणी अखेर या समितीला यश आले आणि ते यश आलेला तो जो काही सोन्याचा दिवस आहे तो आहे मित्रांनो किती? 3 ऑक्टोबर 2024। 3 ऑक्टोबर 2024 रोजी भारत सरकारच्या केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे एकूण किती? 5 भाषाला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला। या 5 भाषा म्हणजे मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली, या 5। कधी? आणि आपल्याला प्रश्न असाही असू शकतो की मराठी अभिजात भाषा गुणगौरव दिन, बरोबर आहे, मराठी भाषा गौरव दिन असा, अभिजात मराठी भाषा गौरव दिन असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर आपल्याला याचं 3 ऑक्टोबर 2024। मराठी अभिजात भाषा म्हणतोय मी बरं का, बरं, मराठी भाषा दिन म्हणत नाही, अभिजात भाषा दिन म्हणतोय पुढे। तर त्याला यश आलं आणि हा सोन्याचा दिवस उजाडला गेला। त्या दिवशी मग हे मराठी भाषिक जे काही आहेत आपण जे काही सर्वच्या सर्व आपण श्रीमंत झालो, आपण कुलीन झालो, म्हणजे आपल्या भाषेमध्ये पण ते आहे। हे सिद्ध कधी झालं? 3 ऑक्टोबर 2024 रोजी जेव्हा केंद्र सरकारने मान्यता दिली त्या दिवशी। मग या ज्या काही 5 भाषा आहेत त्या 5 भाषा कोणत्या? बघा, सोबत
हा, तर मग सोबत आता इथं काय आपण अशी ट्रिक बनवली होती पहा, परत एकदा लिहितोय मी. अभि, हे लक्षात ठेवायचं क्लुप्ती हे. अभि 200 किंवा 2000 रुपयात 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 45, हा नाही पुढे ट्रिक जोडायचे, सॉरी. हा, सोबत 5 वाजता 2024 ला पण आण. याचा अर्थ काय हो? सोबत सोबत म्हणजे पहिलीची ट्रिक काय होती? अभि 2000 रुपयात 45 88 13 14 नंबरची गाडी आण. पुढे अर्धी बघा, सोबत 5 वाजता, 5 लक्षात ठेवा, 5 अभिजात भाषा, 2024 ला पण आण येताना. ओके, तर मग हे 2024 हे नेमकं काय आहे? इथं बघा, एम बी ए पी पी लक्षात ठेवण्यासाठी MBA पूर्व पश्चिम असं लक्षात ठेवायचं आपण. MBA पूर्व पश्चिम म्हणजे तो MBA पूर्व आणि पश्चिमेला केला. आपली क्लुप्ती आहे, आपली ट्रिक आहे. आपल्याला काही देणे घेणे नाही इतरांशी, कोण काय म्हणताय असं कुठं असतंय का? हे भय भय हो भया, मला समजण्यासाठी मी काही कर, मला समज मी असंही करेन. MBA पाक पाक, MBA पक पक, मला समजलं बस झालं, बरोबर आहे. मग या 5 भाषा ज्या काही त्या 5 भाषामध्ये म म्हणजे समजा मराठी, ब म्हणजे बंगाली, ए म्हणजे आसामी, पी म्हणजे पाली. क्रम कसंही असो, आपल्याला पाठांतराशी मतलब आहे. पी म्हणजे प्राकृत लक्षात ठेवा. बघा, MBA P. ओके, इथं परत घेऊयात आपण. MBA P MBA P झालं. त्यानंतर बघा, MBA PP यांचा संकेत क्रमांक MBA PP पुढं 1 2 3 4 5 परत लिहितोय मी. पहिले 6 लिहिलेला आहे, परत हा चार्ट आणलाय नवीनचा. मग म म्हणजे कोण बाळांनो? म म्हणजे आपले मराठी, बी म्हणजे बंगाली, पुढे ए म्हणजे आसामी, पी म्हणजे पाली, आणि पुढे प्राकृत. या 5 भाषांना कधी हो? 2002 बघा, सोबत 5 वाजता 2024 म्हणजे 2024 ला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. 2024 समजतंय अभिजात. मग हे कुठं बोलले जाते? मराठी, महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली, त्याचबरोबर पश्चिम बंगाल आणि त्रिपुरामध्ये बंगाली बोलली जाते. आसाम, अरुणाचल प्रदेशमध्ये आसामी बोलली जाते. जी काही पाली आहे ही पाली बिहार, हरियाणा, राजस्थान आणि प्राकृत भारतीय उपखंडामध्ये बोलली जाते. म्हणजे पूर्वीच्या 6 वेगळ्या आहेत, त्यांचे आपल्याला इसवी दिलेले आहेत. त्यानंतर ह्या 5 2024 ला यांना मान्यता मिळाली गेली. ठीक आहे, याच्या पुढं मग ते असं पूर्वीच्या 6 इथं पट्टीमध्ये गेलेले आहेत. पूर्वीच्या 6 आणि आताच्या 5, पूर्वीच्या 6 आणि आताच्या किती 5 अशा मिळून एकूण किती 11 ज्या काही भाषा आहेत, या 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. समजते? पूर्वीच्या 5 आणि आताच्या 11 या भाषा एकत्र येऊन यांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. ते म्हणजे बघा, मग ही पूर्ण ट्रिक्स काय? अभि 200 किंवा 2000 म्हणले, 200 किंवा 2000 काही घ्या इथं. असं 200 म्हणजे आपला 2000 आहे, 200 किंवा 2000. याला 204 असं कसं 2004 हेच योग्य असेल. ओके, तर इथं 2000 अभि 2000 सगळे 100% लक्ष द्या. अभि 200 रुपयात 45 88 13 14 नंबरची गाडी आण, सोबत 5 वाजता 2024 ला पण आण. हे 2024 आलं, इथं सगळे आले ना, हे नंबर आले. चला त्या पद्धतीने करून बघूया आता आपण. पहा मित्रांनो, संकेत आता क्रमांक 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अरे हे पट्टीमध्ये गेलं वाटतं खाली. 10 आपण 11 इथंच लिहूया. ओके, 11. ठीक आहे, 11. त्यामध्ये पहिलं होतं तो आपला संकेत क्रमांक जो आहे तो संकेत क्रमांक काय?
टी यस के टी हे खालीवर केलं तर चालेल, यम ओ किंवा यू, पुढे यम बी ए पी पी, 11च्या 11 एकत्रित आणतोय आपण, ठीक आहे, 11च्या 11 एकत्रित आणतोय. त्यानंतर भाषा टे म्हणजे तमिळ, तमिळ, यस संस्कृत, के कन्नड, तेलुगू, यम म्हणजे मल्याळम, उडिया आणि आहे इथं मराठी. मराठी ही पिवळी पट्टी दिसत आहे का, यासाठी विशेष दिलेला आहे. कधी मिळाला, काय मिळाला, मराठीवरती प्रश्न आला तरी आपल्याला लगेच तो यावा. बी बंगाली, आसामी, पाली आणि प्राकृत, प्राकृत, ठीक आहे. तर मग या ठिकाणी जे काही आपले आलेले हे सर्व आहेत, तर इथं तमिळ आता माहित आहे 2004 घ्या, इथं 2004, 2004, पुढचा होता 2005 घेऊयात, 2005 जसं शिकवलंय तसंच लक्षात ठेवा. 2008, त्यानंतर 2008, त्यानंतर 2013, 2013, त्यानंतर 2014, या पूर्वीच्या 6 झाल्या, आल्या 6 आपल्याकडे. त्यानंतर 7 पुढं नंबरची गाडी आण, सोबत 5 वाजता म्हणजे 5 अभिजात भाषा 2024 ला पण ते कोणते आहेत ते आपल्या समोर आहेत बघा इथं. 2000 इथं मी रंग बदलून लिहितो म्हणजे जेणेकरून तुम्हाला लक्षात राहावं. 2024 याला अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळाला. 2024 आणि शेवटची पण 2024, ठीक आहे. तर असे या ठिकाणी हा जिथं मी जांभळ्या रंगाचा पेन जो वापरलाय तिथून खाली 2024 आहे आणि वरचे जे काही इसवी सन आहे ते दिलेले आहेत. म्हणजे प्रामुख्याने बघा तर या ठिकाणी किती हा एक प्रामुख्याने या ठिकाणी येणाऱ्या जे काही संदर्भ आहेत ते बघा. हा इथं येणारा हा एक, पुढे 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि शेवट 11 हे जे काही 11च्या 11 मी जे बाण दाखवलेले आहेत या ठिकाणी ह्या ज्या काही 11 भाषा आहेत या 11 भाषांना अभिजात भाषा, या 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. आज तागायत पूर्वीचे 6 आणि आताचे जे काही 5 आहेत अशी एकूण 11 अभिजात भाषा आहेत. त्यापैकी मराठी जी काही आहेत ते 3 ऑक्टोबर 2024 ला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. हे फक्त मराठी अभ्यासासाठीच नाहीये तर सामान्य ज्ञानमध्ये पण हा विषय असू शकतो. हो रे, आपल्याला कशावर जरी प्रश्न विचारला तर मी पाठीमागून पूर्वीपासून ते आतापर्यंत व्हिडिओमध्ये जे सांगितलेलं आहे ते व्यवस्थित जर तुम्ही हाताळलात तर या पद्धतीने तुम्हाला मित्रांनो चांगले याच्यावरती कुठलाही एकही प्रश्न आपला जाणार नाही. ठीक आहे, कुठलाही प्रश्न जाणार नाही कारण मी पूर्वीचं जुनं नवीन आणि आता एकूण इथं चार्ट मध्ये 11 भाषा जे काही त्या 11 भाषा व्यवस्थित मांडून दिलेल्या आहेत. बरोबर आहे. याचबरोबर जर आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल, आपली माहिती जर आवडत असेल तर नक्कीच माझी अभिजात मराठी या YouTube चॅनल बद्दल इतरांना पण सांगा. व्हिडिओ त्यांना शेअर करा. बघ बाबा एकदा म्हणाव की काय अभ्यास असतो किंवा काय प्रेझेंटेशन असलं पाहिजे, काय घेता आलं पाहिजे, आपल्याला जेवढं घ्यायचंय तेवढं याच्यामध्ये घ्यावं. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा आणि व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर परत एकदा सांगतो की हे सर्व आपण व्यवस्थित हळूवार वगैरे पाहणं अपेक्षित आहे. ज्या गोष्टी मी अशा देतोय ते कुठतरी मांडून घेत चला. ठीक आहे, जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त फायदा होईल. बरोबर आहे. परत एकदा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.